त्यांची मागण्यांची जी काही राजकीय पार्श्वभूमी आहे ती मला माहीत नाही, पण तरीही मी या विषयावर नक्कीच बोलेन. एक शिक्षक असण्याच्या नात्याने, एक असा शिक्षक जो एका दुसऱ्या शिक्षकाला मृत्यूच्या दिशेने जाताना पाहतोय. तर सर्वात आधी मी सोनमजींनाच सांगेन, समाजाला, लडाखला, भारताला, पर्यावरणाला, शिक्षणाला तुमची गरज आहे. तुम्ही आपल्या प्राणांचे रक्षण करा. जे काही झालंय त्यात 2 घटना समाविष्ट आहे. पहिली गोष्ट ही की व्यवस्था कोलमडली आहे, पेपर लीक झालाय, जे व्हायला नको होतं. पण या संपूर्ण गोष्टीचा जो दुसरा पैलू आहे त्याला आंदोलन, उपोषण किंवा राजीनामा यांपैकी काहीही संबोधित करत नाहीये. त्याबद्दल ना जंतर मंतरवर बोललं जातंय, ना संसदेत बोललं जातंय. या दुसऱ्या गोष्टीची चर्चा कोणी का करत नाहीये? मला या दुसऱ्या गोष्टीची चर्चा करायची आहे, कारण ती जास्त महत्त्वाची आहे. आचार्य जी, आज देश में शिक्षा व्यवस्था को लेकर गंभीर सवाल उठ रहे हैं. नीट यूजी पेपर लीकचे आरोप, विद्यार्थ्यांच्या आत्महत्या आणि त्यानंतर सुरू झालेली आंदोलनं, या गोष्टींनी संपूर्ण देशाचं लक्ष याकडे वेधलंय. जंतर मंतरवर विद्यार्थी आंदोलन करतायत आणि सोनम वांगचुकजी सुद्धा जबाबदारीच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले आहेत. तुम्ही यांना केवळ एक प्रशासकीय अपयश मानता की हे आपल्या शिक्षण व्यवस्थेत आणि समाजात असलेल्या एखाद्या अधिक खोल संकटाचे संकेत आहेत? हे संकटाचंच लक्षण आहे आणि परिस्थिती गंभीर आहे. आणि परिस्थिती गंभीर असल्यामुळेच ती सखोलपणे समजून घेतली पाहिजे. आपल्याला पटकन प्रतिक्रिया देण्याची इच्छा होते की इन्स्टंट रिॲक्शन देऊया, पण जेव्हा गोष्ट गंभीर असते तेव्हा थोडं थांबून विचार करून त्याकडे गांभीर्यानं पाहिलं पाहिजे. तर सुरुवातीपासून सुरुवात करूया. नक्की झालंय काय? नीटची परीक्षा होती. आपण 22 लाख अर्जदारांबद्दल, विद्यार्थ्यांबद्दल बोलत आहोत. ही 22 लाख कुटुंब आहेत. ही 22 लाख कुटुंब आहेत आणि ही फक्त परीक्षेच्या एका दिवशी घडलेली घटना नाहीये. या विद्यार्थ्यांनी कोणी 2 वर्ष, कोणी 4 वर्ष, काही जण तर 5 वर्ष देणारेही असतात. इतका वेळ लावला होता. त्यांनी खेळाची मैदानं सोडली होती, त्यांनी स्वतःचं बालपण सोडलं होतं, त्यांनी जगण्याचा सामान्य मार्ग सोडला होता, त्यांनी सण उत्सव सोडले होते आणि त्यांनी सांगितलं होतं की आम्ही जीव लावून अभ्यास करू आणि यशस्वी होऊन दाखवू. यशाचा त्यांच्यासाठी जो काही अर्थ असेल त्यावर आपण नंतर येऊ. आणि मग त्यांना समजतं की पेपर लीक झालाय. पेपर लीक झालाय, ठीक आहे, प्रशासन त्यावर कारवाई करतं, परीक्षा पुन्हा घेतली जाते आणि अटकसत्रही होतात. पण जेव्हा असं वारंवार होतं, जवळजवळ दरवर्षी पेपर लीकची घटना घडते, नीटचं काही पहिल्यांदाच लीक होत नाहीये आणि वेगवेगळ्या परीक्षांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे घोटाळे दरवर्षी समोर येत राहतं, तेव्हा तरुणांचा विश्वास तुटतो. ते म्हणतात की आमच्या ज्ञानाला, श्रमाला काही किंमत नाहीये. ते म्हणतात की जे लबाड आहेत आणि ज्यांच्याकडे पैसा आहे ते जाऊन व्यवस्थेला विकत घेऊ शकतं. आणि हा निष्कर्ष त्यांच्यासोबत एखाद्या दिवशी किंवा एखाद्या घटनेपुरता किंवा आयुष्यातल्या एखाद्या वर्षापुरता राहत नाही, तर ते हा निष्कर्ष सोबत घेऊन पुढचं अख्खं आयुष्य जगतात. आता विचार करा, ते कशा प्रकारचे नागरिक बनतील? सत्य, प्रामाणिकपणा, ज्ञान, श्रम, कौशल्य यावरून त्यांचा विश्वास उडू लागतो आणि संपूर्ण कुटुंब यामुळे प्रभावित होतं. त्यांच्या आजूबाजूला नात्यांचं जे जाळं असतं ते यामुळे प्रभावित होतं. कारण भारतात असं होतं की संपूर्ण कुटुंबाने मिळून एका विद्यार्थ्याची किंवा विद्यार्थिनीची तयारी करून घेतलेली असते. संपूर्ण कुटुंबाच्या स्वप्नांचं ओझं तो तरुण आपल्या खांद्यावर वाहत असतो. त्यामुळे सगळेच प्रभावित होतात आणि सगळे तुटून जातात. हे आपल्याला समजून घ्यावं लागेल की गोष्ट गंभीर आहे. ते इतके खचून जातात की 5 किंवा 10 किंवा कदाचित 15 आत्महत्येच्या घटना घडल्या आहेत. आणि हे आपण आता अलीकडच्या काही महिन्यांबद्दल बोलत आहोत.
दरवर्षी किती विद्यार्थी आत्मघात करतात, वेगवेगळ्या प्रकारे स्वतःला इजा पोहोचवतात. हे जर तुम्ही यात जोडाल तर तुम्हाला आढळेल की आकडेवारी उपलब्धच नाहीये, कारण स्वतःला इजा पोहोचवण्याच्या न जाणे किती पद्धती असू शकतात. आणि एक माणूस आतून तुटून जातोय, जगावरून, व्यवस्थेवरून त्याचा विश्वासच उडून जातोय. हा स्वतःमध्येच एक खूप मोठा आत्मघात आहे. तर ही अशी परिस्थिती आहे. तरुणांचा संताप आपल्याला दरवर्षी पाहायला मिळतो. गेल्या वर्षी पाहायला मिळाला होता, त्या आधीच्या वर्षीही पाहायला मिळाला होता. मी त्यावर लिहिलं होतं. आता याच वर्षी मी त्यावर वृत्तपत्रात माझा एक कॉलम लिहिला होता. आधी तुम्ही लोक आला होतात आणि व्हिडिओसाठी तुम्ही याच प्रकारे म्हणाला होता की काहीतरी बोला. मी यावर बोललोय. ही गेल्या वर्षीचीच गोष्ट आहे. हे दरवर्षी घडतंय आणि माणसाचा विश्वास तुटतच चाललाय. थोडीफार ते प्रतिक्रिया देतात आणि मग पहिले पाडे 55. पण यावर्षी काहीतरी वेगळं घडलंय. यावर्षी एक विश्वासाचा माणूस समोर आलाय. आणि मी त्या व्यक्तीला विश्वासाचा का म्हणतोय? कारण जितकं मी पाहू शकतोय, एक माणूस असण्याच्या नात्याने मी अंतर्यामी नाहीये, कोणाच्या मनात डोकावून नाही पाहू शकत. पण जितकी त्या व्यक्तीची पार्श्वभूमी पुरावा देते, ते एक गंभीर आणि प्रामाणिक गृहस्थ आहे. मी बोलतोय सोनम वांगचुकजींबद्दल. त्यांनी एका अशा ठिकाणी, जे समजा एका कोरड्या वाळवंटासारखं आहे, कोरडं थंड वाळवंट, भाऊ पाणी कसं नीट साठवायचं, जिथे आपली औपचारिक व्यवस्था शिक्षण पुरवूच शकत नव्हती, तिथं त्यांनी मुलांना शाळेपर्यंत पोहोचवलं. ठीक आहे, त्यांनी आपल्या आयुष्याच्या माध्यमातून हे दाखवून दिलं की शिक्षण म्हणजे फक्त पाठांतर नाही. शिक्षणाचा अर्थ योग्य जीवन जगणं सुद्धा असू शकतो. आणि त्यांना आंतरराष्ट्रीय सन्मान इत्यादी देखील मिळाले आहेत. त्यामुळे हे मानण्यासाठी आपल्याकडे पुरेशी कारणं आहेत की ही व्यक्ती विश्वासपात्र आहे. आता ते आपल्या काही मागण्यांसाठी उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या मागण्यांचं राजकारण काय आहे मला माहीत नाही. राजकारणाशी माझा फारसा संबंध नाही, पण तरीही या मुद्द्यावर मी नक्कीच बोलेन. एक शिक्षक असण्याच्या नात्याने, एक असा शिक्षक जो एका दुसऱ्या शिक्षकाला मृत्यूच्या दिशेने जाताना पाहतोय, तेव्हा बोलणं आवश्यक होऊन जातं. तर सर्वात आधी मी सोनमजींनाच सांगेन की बघा, भारताची जास्त सेवा तुम्ही जिवंत राहून करू शकता. आज 18 दिवस झाले तुमच्या फास्टला, उपोषणाला. तुम्ही हे थांबवा. समाजाला, लडाखला, भारताला, पर्यावरणाला, शिक्षणाला तुमची गरज आहे. तुम्ही आपल्या प्राणांचं रक्षण करा. तर हा माझा वांगचुकजींना आग्रह राहील. आणि कारण ते भारत सरकारशी बोलू इच्छित आहेत, तर भारत सरकारलाही मी हाच आग्रह करीन की बोला, कृपया चर्चा करा. राजकारणाचा धर्म असतो लोकशाही, आणि या धर्माची वैशिष्ट्ये असतात संयम, सन्मान, संवाद, मर्यादा. तर मग बोला. बोलण्यात काय अडचण असू शकते? बोलण्यात तर काही नुकसान नाही ना. आणि लोकशाहीला हे शोभतही नाही की सरकारशी फक्त बोलण्यासाठी एका समजूतदार आणि आदरणीय नागरिकाला आपल्या प्राणांची बाजी लावावी लागावी. तर ही तर गोष्ट इथपर्यंत आली, जे आंदोलन चाललंय त्याबद्दल. आणि तुम्ही लोक मीडियामधून आला आहात, तुमची कदाचित अशी अपेक्षा असेल की मी एवढंच बोलून थांबेन, कारण तुम्ही लोक या आंदोलनाला आणि या संपूर्ण मुद्द्याला कदाचित इतक्याच अंतरावरून पाहू शकत आहात. तुमच्या प्रश्नातही हीच गोष्ट दडलेली होती की हे आंदोलन चाललंय, यात असं होतंय, तसं होतंय, तर यावर काहीतरी बोला. म्हणून मी बोललो. पण मला असं वाटतं की मी जे काही बोललोय त्याने समस्येचा अर्ध्यापेक्षाही कमी भाग कव्हर केलाय.
खरी गोष्ट अजून बोलायची बाकी आहे. आणि खरी गोष्ट काय आहे? परत येऊया. नक्की झालंय काय? जे झालंय त्यात 2 घटना समाविष्ट आहेत. पहिल्या घटनेबद्दल तर आपण खूप चर्चा करतो, पण जी दुसरी घटना आहे ती जास्त महत्वाची आहे, ती लपलेली आहे. मी दोन्ही घटना तुमच्यासमोर आणतो. पहिली गोष्ट ही झाली आहे की सिस्टम फेल्युअर झालंय. व्यवस्था कोलमडली आहे. शिक्षण व्यवस्था आहे. एक पेपर लीक झालाय जो व्हायला नको होता. तुमची जी टेस्टिंग सिस्टीम आहे, ज्या प्रक्रिया आहे, त्यामध्ये थेट तडे समोर आले आहेत. आणि ते तडे आत्ताचे नाहीये, ते वारंवार समोर येत आहेत. आणि त्या तड्यांबद्दल आपण सगळे संतप्तही आहोत. आणि आपल्याला वाटतंय की तो तडा भरून काढण्यात यावा. पण या संपूर्ण गोष्टीचा जो दुसरा पैलू आहे, त्याला आंदोलन, उपोषण, राजीनामा यांपैकी काही संबोधित करत नाहीये. त्याबद्दल ना जंतर मंतरवर बोललं जातंय, ना संसदेत बोललं जातंय. मी तो दुसरा पैलू तुमच्यासमोर आणू इच्छितो, कारण मला दुसरा कोणीही त्या पैलूबद्दल बोलताना दिसत नाहीये. पहिली गोष्ट ही की पेपर लीक झालाय. आता दुसरी गोष्ट आहे का, पेपर लीक होणं एका मुलाच्या, एका विद्यार्थ्याच्या, एका तरुणाच्या आयुष्यापेक्षा जास्त मौल्यवान कसं झालं? असं कसं झालं की एका डझनपेक्षा जास्त तरुणांनी, तुम्हा लोकांच्या रिपोर्टमध्ये वाचायला मिळतंय की आपले प्राण दिले. आणि दरवर्षी असं होतं की या स्पर्धा परीक्षांच्या दबावाखाली येऊन डझनभर, शेकडो नाही तर किमान डझनभर तरुण आपला जीव देतात. पेपर लीक होणं, माझी गोष्ट समजून घ्या, पेपर लीक होणं ही एक गोष्ट आहे. आणि पेपर लीक होणं इतकी मोठी गोष्ट बनणं की आपल्या तरुणांनी यासाठी आपले प्राण द्यायला सुरुवात करावी, ही पूर्णपणे दुसरी गोष्ट आहे. या दुसऱ्या गोष्टीची चर्चा कोणी का करत नाहीये? मला या दुसऱ्या गोष्टीची चर्चा करायची आहे. ती जास्त गरजेची आहे. आपल्या तरुणांना हे कोणी शिकवलं की एका रँकची किंमत त्यांच्या आयुष्यापेक्षा जास्त आहे? त्यांना हे कोणी सांगितलं की त्यांचं संपूर्ण आयुष्य या एकाच गोष्टीवरून ठरणार आहे की त्यांनी एखादी स्पर्धात्मक प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली की नाही केली? कोणी शिकवलं? भाऊ, पेपर लीक झालाय यात्रा आपण असं बोलतोय जशी काही बाहेरची घटना घडली आहे, की जसं व्यवस्थित कोणीतरी दलाल बसला होता, त्याने पेपर लीक केला. पेपर असे लीक होत नसतात. गोष्ट समजून घ्या. पेपर लीक होतात जेव्हा कोणी लीक करणारा असतो आणि कोणीतरी तो लीक झालेला पेपर विकत घेण्यासाठी तयार असतो. आणि फक्त विकत घेण्यासाठी तयार नसतो, तर भरमसाठ पैसे द्यायला तयार असतो. आणि भरमसाठ पैसे तर दिलेच जाणार. जेव्हा 22 लाख उमेदवार काही हजार जागांसाठी असतात, तेव्हा प्रचंड पळापळ होते. आणि या पळापळीत मग दलाल तर जन्माला येणारच ना. मला हे जाणून घ्यायचंय की ही जी आपली लाखो मुलं आहेत, त्यांना आपण एकाच दिशेने जाण्यासाठी का मजबूर केलंय? ही मजबुरी कुठून आली? आणि जेव्हा तो पेपर इतकी मोठी गोष्ट बनतो, तेव्हा अर्थशास्त्राचा नियम आहे की अनेकदा असं होतं की डिमांड क्रिएट सप्लाय. नाहीतर असंही होऊ शकलं असतं की पेपर लीक करणारा कोणीतरी नसता, पण ग्राहकांमध्येच फारशी उत्सुकता नसती, तर हे इतकं मोठं प्रकरण झालंच नसतं. पण आज जर तुम्ही पाहिलं तर हे जे वक्तव्य आहे की विद्यार्थ्यांचे आयुष्य एका निकालावर अवलंबून असतं, हे वक्तव्य करण्यात कोचिंग सेंटर्स, शिक्षक, पालक, स्वतः विद्यार्थी, साहजिकच भ्रष्ट अधिकारी आणि दलाल हे सगळे सामील आहेत. आणि सगळे एकच गोष्ट सांगतायत, हे सगळे सामील आहेत. संपूर्ण बाजार सजलेला आहे, विकणाऱ्याच्या बाजूनेही आणि विकत घेणाऱ्याच्या बाजूनेही. पेपर लीक होणं या बाजारात घडलेला एखादा अपघात नाहीये. पेपर लीक होणं या बाजाराचं एक प्रॉडक्ट आहे, एक उत्पादन आहे. एक विकायला तयार आहे, एक विकत घ्यायला तयार आहे. कारण दोघांनी एक सामायिक गोष्ट मानून घेतली आहे
या पेपरची किंमत खूप खूप जास्त आहे. जर माझ्या मुलाला हा पेपर मिळाला, जर त्याने ही प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली, तर सगळी स्वप्न साकार होतील, त्याचं आयुष्य बनेल. आपण समाजात जाऊन सांगू शकू की बघा बघा, माझा मुलगा डॉक्टर बनला, इंजिनियर बनला किंवा अंजिराई बनला. इतक्या प्रकारच्या प्रवेश परीक्षा आहेत. आणि जर माझा मुलगा ती परीक्षा उत्तीर्ण करू शकला नाही, तर तो जगाच्याच काय, घराच्या नजरेतून, पालकांच्या नजरेतूनही उतरेल. मला जाणून घ्यायचं आहे की हा बाजार कुणी सजवला आहे. हा बाजार बघा, त्या दलालाने सजवला नाहीये ज्याने पेपर लीक केला. हा बाजार कोणत्याही मंत्रालयानेही सजवलेला नाहीये. जरी यात सहभागी सगळेच आहेत, बाजारात उपस्थित सगळेच आहेत, पण ही मूल्य व्यवस्था, ही व्हॅल्यू सिस्टीम, की मुला सगळं काही सोडून तू तुझ्या आयुष्याची अनेक वर्ष फक्त एक प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी लावून दे. ही मूल्य व्यवस्था तर घरात बनली आहे, ही नातेवाईकांच्या बैठकांमध्ये बनली आहे, ही पालकांच्या देखरेखीखाली बनली आहे. मुलावर हा जो दबाव आणला गेलाय, हा दबाव कुणी आणला, मला हे जाणून घ्यायचंय. मी पालकांना प्रश्न विचारू इच्छितो, पेरेंट्सला. तुमच्या घरात एक मूल जन्माला आलं होतं, एक साधं मूल, सुंदर मूल, प्रकृतीची देणगी. तुम्ही त्याला एका प्रवेश परीक्षेचा प्रोजेक्ट कधी बनवलं हे जरा सांगा. आणि का बनवलं? का त्याच्यावर इतका प्रेशर टाकला? का त्या पेपरचं इतकं जास्त मूल्य केलं की पहिली गोष्ट म्हणजे तो पेपर आता लाखो करोडो रुपयांमध्ये विकला जातोय, आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर ते मूल तो पेपर उत्तीर्ण करू शकलं नाही तर ते आयुष्यभरासाठी न्यूनगंडात जावं. तुमचं मूल आहे, मुलावर जर तुम्ही प्रेम करत असता तर तुम्ही मुलाची सेल्फ वर्थ एखाद्या परीक्षेच्या ठराविक निकालाशी बांधून ठेवली नसती. ही गोष्ट प्रेमाची नाहीये. आणि हा माझा पालकांना प्रश्न होता. याच प्रकारे मला शिक्षकांना प्रश्न विचारायचा आहे. बघा, ही गोष्ट उघड आहे की दोन प्रकारचं शिक्षण असतं. एक ते जे उपजीविका देतं, आणि एक ते जे जीवन देतं. एक ते जे लाईव्हलीहूड देतं, आणि एक ते जे लाईफ देतं. एकामध्ये ज्ञान येतं जे उपजीविकेसाठी गरजेचं आहे, आणि एकामध्ये आत्मज्ञान येतं जे आंतरिकदृष्ट्या जिवंत राहण्यासाठी गरजेचं आहे. तुम्ही शिक्षणाला कसं डिफाईन केलंय शिक्षक म्हणून? कसं डिफाईन केलं? आणि शिक्षकांमध्ये मी शाळेच्या शिक्षकांबद्दलही बोलतोय, आणि जे कोचिंगचे शिक्षक आहेत मी त्यांच्याबद्दलही बोलतोय. तुम्ही तर विद्यार्थ्यासमोर एक जग ठेवून दिलं, एक संकल्पना, एक मॉडेल ठेवलं की तुम्ही उपजीविकेची जी गोष्ट आहे, जी शर्यत आहे, त्यात धावून पुढे पोचलात तर तुम्ही यशस्वी ठराल. हे तुम्ही काय केलंय मुलासोबत? हे तुम्ही काय केलंय? तुम्ही त्याला फक्त उपजीविका कमावण्याचं एक साधन बनवून टाकलंय. का? कारण त्यात तुमच्यासाठी तेव्हाच पैसा आहे. तुम्ही शिक्षणाचा अर्थच व्यावसायिक शिक्षण असा करून टाकला. शिक्षणाचा अर्थ आता व्यक्तीचा विकास राहिलेला नाही. शिक्षणाचा अर्थ आता असा झालाय की सप्रेशन ऑफ द इंडिव्हिज्युअल पण चालणार, डेसिमेशन ऑफ द इंडिव्हिज्युअल पण चालणार. व्यक्तीला, जो आता आपला विद्यार्थी आहे, तरुण आहे, विद्यार्थिनी आहे, त्याला उद्ध्वस्त जरी केलं तरी चालेल, फक्त प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाली पाहिजे. तुम्ही शिक्षक आहात, की तुम्ही काय केलं? मला विचारायचंय की तुम्ही काय केलं. आणि जसं पालकांना विचारलं, जसं शिक्षकांना विचारलं, तसंच मला विद्यार्थ्यांना विचारायचंय. हो, चांगली गोष्ट आहे, तुम्ही मागणी करत आहात. तुम्ही मागणी करत आहात की न्याय व्हावा. तुम्ही मागणी करत आहात की निष्पक्ष प्रवेश परीक्षा व्हावी. निष्पक्ष परीक्षा हा तुमचा अधिकार आहे, आणि तुम्हाला न्याय मिळायलाच हवा, आणि तुम्ही ही मागणी केलीच पाहिजे. पण मला तुम्हाला हे विचारायचं आहे की तुम्ही आयुष्याकडून जितक्या मागण्या करत आहात, त्या मागण्यांमागे जी स्वप्न आहेत, ती स्वप्न तुम्हाला दिली कोणी? मी जेव्हा आयुष्याकडून काही मागतो तेव्हा त्यामागे भविष्याची एक कल्पना असते. मी म्हणतो की मला माझं भविष्य असंच हवंय, म्हणूनच आता मला आयुष्यात अशी पावलं उचलायची आहेत जेणेकरून मी त्या भविष्यापर्यंत पोहोचू शकेन. तुम्ही स्वतःसाठी भविष्याचं जे मॉडेल तयार केलंय, मला तुम्हाला विचारायचंय की ते तुम्हाला कोणी दिलंय? ते तुमचं स्वतःचं नाही. आणि माझ्याकडे याचा एक पुरावा आहे. जर ते तुमचं स्वतःचं असतं तर एका जागेसाठी 10,000 लोक धावली नसते. असं कसं होऊ शकतं की 10,000 लोकांचं एकच कॉमन सामायिक स्वप्न आहे?
असं कसं होऊ शकतं? मग वैयक्तिकतेचा काय अर्थ उरला? निश्चितपणे जर 10,000 लोक एका जागेच्या मागे धावत आहेत तर याचा अर्थ त्यांच्या मनात जे स्वप्न आहे ते त्यांच्यापैकी कोणाचंच नाहीये. ते एक इम्पोर्टेड स्वप्न आहे. ती एक आयात केलेली संकल्पना आहे. ती तुमच्या आत पेरलेली एक इच्छा आहे. तुमच्या आत कोणीतरी एक इच्छा टाकून दिली आहे. कोणी टाकली आहे ते तुम्ही जाणताच. व्यवस्थेने टाकली आहे, संगोपनाने टाकली आहे, शालेय शिक्षणाने टाकली आहे, कोचिंग सेंटर्सने टाकली आहे, मीडियाने टाकली आहे. संपूर्ण ज्या प्रकारची आपली चंगळवादी संस्कृती आहे तिने या सगळ्या गोष्टी तुमच्या मनात टाकून दिल्यात. आणि तुम्ही सगळे म्हणता तर खरे तुम्ही जेनझी आहात, तुम्ही म्हणता तर खरे की आम्हाला युनिक इंडिव्हिज्युअल्स व्हायला आवडतं. जर तुम्ही युनिक इंडिव्हिज्युअल्स आहात तर मग सगळे एकाच रांगेत का धावत आहात? हा माझा तुम्हाला विद्यार्थ्यांना प्रश्न आहे. तुम्हाला गोष्ट समजते ना? बघा जोपर्यंत आपण समस्येच्या मुळापर्यंत पोहोचणार नाही तोपर्यंत अशा घटना वारंवार घडत राहते. आपल्याला जे मूळ कारण आहे त्यालाही ॲड्रेस करावं लागेल. मी असं म्हणत नाही की सिस्टीममध्ये जो गैरव्यवहार आहे, घोटाळा आहे, त्याच्या विरोधात आंदोलन करू नका. जरूर करा, तुम्ही केलंच पाहिजे. बाहेर न्याय झाला पाहिजे, पण आत बोधही असायला हवा. बाहेरच्या न्यायासाठी तुम्ही लढाई लढत आहात, तुम्ही खूप चांगलं काम करत आहात, पण आत जर बोध नसेल तर बाहेर तुम्ही कितीही बदल घडवून आणले तरी तुम्हाला आढळेल की काहीच हल्लेलं नाहीये. गोष्टी तशाच जुन्याच्या जुन्या आहेत. फक्त गोष्टींनी आपलं नाव, रूप, रंग, आकार आणि कपडे बदललेले आहेत. गोष्टी तशाच जुन्या राहिल्या आहेत. बघा, आपण भारतीय आहोत आणि भारतात संतांनी, ज्ञानियांनी न जाणे कधीपासून सांगितलंय, मला फेरत तो जुग भया, गया ना मन का फेर, करका मन का छाडी दे, मन का फेर. म्हणजे काय अर्थ आहे या गोष्टीचा? त्यांनी सांगितलंय की बघा, बाहेर तुम्ही जे रोटेशन करत आहात, हे जे बाहेर फिरवत आहात, या बाहेर फिरवण्याने गोष्ट फार लांबपर्यंत जाणार नाही. करका मनका म्हणजे जे तुमच्या हातात आहे, जे बाहेर आहे, आपल्या व्यवस्था ज्या तुम्ही बदलू इच्छित आहात, व्यवस्था तुम्ही बदलून घ्या. व्यवस्था चांगल्यात चांगली असायला हवी निश्चितपणे, पण लक्षात ठेवा की व्यवस्था बनवणारे आपणच आहोत. जर आपण आतून बिघडलेले लोक आहोत आणि आपण बाहेर एक चांगली व्यवस्था बनवलीही तर आपल्याला माहित आहे का आपण काय करू? आपण दिवसा चांगली व्यवस्था बनवू आणि रात्री स्वतःच आपल्याच बनवलेल्या चांगल्या व्यवस्थेच्या चोर दरवाजांनी बाहेर पडून जाऊ. कारण आपणच तर बनवली आहे, आपणच बनवणारे, आपणच तोडणारे. आपण जर आतून बदलत नाही आहोत तर मग व्यवस्थेमध्ये बदल आणूनही फारसा फायदा होणार नाही. तर 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 3 गोष्टी. सोनमजींसाठी कृपया आपल्या आयुष्याला मूल्य द्या. कृपया आपलं उपोषण थांबवा. तुमचं आयुष्य भारतासाठी मौल्यवान आहे. भारताची तुम्ही जास्त चांगली सेवा करू शकाल जिवंत राहून. सरकारला माझा आग्रह, कृपया चर्चा करा. चर्चा तर सज्जनतेची निशाणी असते. संवाद तर शीलतेचं लक्षण असतं. कृपया चर्चा करा. आणि भारताला माझा प्रश्न, शेवटची गोष्ट, भारताला माझी कोणतीही अपील नाही, कोणताही आग्रह नाही. भारतासाठी माझ्याकडे प्रश्न आहे. असं कसं होतं की जेव्हा कोणतीही घटना घडते तेव्हा आपल्याला तिचा फक्त बाह्य पक्षच दिसतो. त्या घटनेचं मूळ, त्या घटनेचं अंतर्गत कारण आपल्याला कधीच दिसत नाही. आपण खूप उत्सुक असतो बाहेर बोट दाखवायला आणि तो जबाबदार आहे, तो जबाबदार आहे, तो जबाबदार आहे असं म्हणायला. आणि मी हे पूर्णपणे मान्य करतोय की बाहेरचे लोकही जबाबदार असतात, पण जेवढी जबाबदारी बाहेरच्याची आहे, काय आपण प्रामाणिकपणे हे मान्य करू इच्छितो की तेवढीच जबाबदारी आतल्याचीही आहे? आतल्याला अहंकार म्हणतात आणि त्याला मार्गावर आणण्याची जी पद्धत असते तिला म्हणतात आत्मज्ञान. आपल्याला शिक्षण हवंय, पण फक्त व्यावसायिक शिक्षण नाही, तांत्रिक शिक्षण नाही. आपल्याला मास एज्युकेशन ऑफ द सेल्फ हवंय. आणि जर आपण त्यापासून पळ काढत राहिलो
तर अशा प्रकारची प्रकरणं वारंवार होत राहतील. आपल्या हुशार मुलांचे, आपल्या विद्यार्थ्यांचे बळी जात राहतील, कधी या कारणामुळे कधी त्या कारणामुळे. हो, कारणं बदलत राहतील. तर आपल्याला असं वाटेल की गेल्या कारणाचा आपण उपचार केला होता, यावेळी नवीन कारण आहे. नाही, ते कारण नवीन नसेल, ते जुनंच कारण असेल जे नवीन रूपात आलेलं असेल. तर बाहेर तुम्ही न्याय मिळवण्यासाठी आणि व्यवस्था बदलण्यासाठी जे काही करत आहात, कृपया ते करत राहा. चांगल्यात चांगली व्यवस्था असणं, न्याय व्यवस्था असणं हा प्रत्येक विद्यार्थ्याचा, प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. तुम्ही त्या अधिकारासाठी संघर्ष करत आहात, ही एक खूप चांगली गोष्ट आहे. पण या प्रक्रियेत जी खरी गोष्ट आहे आणि अधिक सखोल गोष्ट आहे, तिला विसरू नका. ती सखोल गोष्ट ही आहे की जोपर्यंत माणूस आतून बेईमान आहे, तोपर्यंत व्यवस्था प्रामाणिक असू शकत नाही. तुम्ही आंतरिकदृष्ट्या बेईमान असणाऱ्या लोकसंख्येसाठी एक बाहेरून प्रामाणिक व्यवस्था उभी करू शकत नाही. कारण व्यवस्था उभी केली जात आहे प्रामुख्याने बेईमान लोकांद्वारेच. ते त्या प्रामाणिक व्यवस्थेला चालूच देणार नाही. ते त्या प्रामाणिक व्यवस्थेमध्ये कुठे ना कुठे छिद्र आणि तडे शोधून काढतील. आपली व्यवस्था आपणच बनवली आहे. लोकशाही आहे भाऊ. जर आपण आतून बदललो नाही आहोत तर आपली बनवलेली व्यवस्था किती प्रामाणिक असू शकते. एवढंच म्हणीन. आणि माझी अशी इच्छा आहे की ही जी घटना घडते यात आपण जितके चांगले बाह्य बदल आणू शकतो ते आणूया. आणि आपल्या आत जो बसलेला आहे, जो बाह्य बदल तर आणू इच्छितो पण स्वतःला बदलू इच्छित नाही, आपण त्यालाही प्रामाणिकपणे पाहूया. कदाचित हे पाहणंच पुरेसं असेल त्याला बदलण्यासाठी.